भारत मामा मळगे हे माझे वडील आहेत. तर त्यांनी जेवढं कष्ट केलंय, त्यांनी जेवढा खर्च केलाय, त्यांनी जेवढी बुद्धी चालवली, त्यांनी जेवढा अनुभव घेतलाय, त्यांनी जेवढी तात्काळता सांभाळली, तात्काळ निर्णय घेतलेत, घर सोडून एसटीनं प्रवास केलाय, लोकांच्या गाडीवर प्रवास केला, मुक्कामी 4-4 दिवस 8-8 दिवस राहून जो प्रवास केला, त्यात भयानक असा अनुभवांचा साठा त्यांच्या डोक्यात आहे. मात्र त्यांना ओळखायला हा जातीचाच माणूस लागतो. आणि नशिबानं खिलार शेतकरी शांत परिवार हे त्यांच्या घरी बनवला गेलेला आहे परमेश्वरानं. कशी माझ्या डोक्यात बुद्धी आली किंवा विचार आले की आज मी कोणाच्या तर बुद्धीची चाकरी करण्यापेक्षा माझ्या वडिलाच्या बुद्धीची चाकरी केली तर काय वाईट आहे, हा विचार माझ्या मनात आला. आणि मग मी माझ्या वडिलांच्या सोबत खिलार संगोपन करायला सुरुवात केली. कारण त्यांनी मला लहानपणापासून सगळा ग्राउंड लेवलचा सर्वे दिला होता, ग्राउंड लेवलला मला धडपड दिली होती. आणि त्या अंमलात आणण्यासाठी मी ज्या पायरीला मला उतरायचं होतं ती पायरी माझी पूर्ण झालेली आहे. आणि जे मला सिद्ध करायचं होतं ते मला सिद्ध झालेलं आहे, जे साध्य करायचं होतं ते मला साध्य झालेलं आहे. आणि माझा आत्मविश्वास मला वाढवायचा होता किंवा माझ्या अभ्यासावर मला माझा एक ठाम मत निर्णय तयार करायचा होता, तरी ठाम मत तयार झालेला आहे. कारण हे तुम्ही सगळं अख्खं जग बघताय, जे मला आवडतं ते मी केल्यानंतर मला फळ मिळालेलं आहे. मात्र मी माझ्या वडिलांच्या किंवा भारत मामा मळगे यांच्या विरोधात गेल्यानंतर जे काही नुकसान झाले तर त्या नुकसानीची भरपाई ही कधीच भरून निघणार नाही, की मला आत्म्याला जेव्हा जाणवलं म्हणून मी त्यावेळेला व्यक्त होतो. तर अजून एक दुसरं उदाहरण सांगतो की भारत मामा मळगे यांच्यासोबत मी रेड्ड्याचे लेंगरे कुटुंब यांच्या घरी मी वारंवार जात होतो. हे जगाला सुद्धा माहिती आहे. हे कशावरून तर खिलार शेतकरी शांत परिवारमधून खूप जुन्या व्हिडिओ आहेत. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांचा सगळा 7-12 त्यांचा वंशावळ, त्या घरात कोण कोण आहेत किंवा त्या घरातले जनावरं कसे आहेत, तर ह्यांची वारंवारता किंवा ह्यांची जी सातत्यानं संगोपनाची जी पद्धत आहे ती मी मांडत होतो. एक वेगळ्या भावनेतून मांडत होतो, एक वेगळ्या आशेनं मांडत होतो, एक वेगळ्या अभ्यासानं मांडत होतो. आणि त्यावेळेला माझ्या तिथं वडिलांनी गेल्यानंतर वडिलांची वागणूक त्यांच्या कुटुंबासोबत कशी आहे, तर त्यांनी विचारलेला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वडिलांनी कसं दिलं आहे, उजवं डावं आणि ठेवायचं न ठेवायचं, विकायचं राखायचं, हा वळू ठेवायचा का विकायचा, ह्या गोष्टीबाबत पूर्वी जी जुने वळू होते किंवा त्यांच्या घराण्यात जी बैलं होती तर त्या बैलांच्या साक्षात, त्या बैलांच्या समोर जो संवाद होत होता तो संवाद खूप महत्त्वाचा होता. त्या संवादानुसार माझ्या वडिलांचा विश्वास हा माझ्यावरती होता आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवत होतो की जगाचं कल्याण करणारा माझा बाप आहे किंवा जगाचा भलं करणारा माझा वडील आहे. मात्र त्या गोष्टी गेल्या, ती वेळ निघून गेली आणि आधुनिक मीडिया आल्यामुळं अनेक लोकांची ओळखी झाली, अनेक माणसांची ओळखी झाली आणि अनेक खिलारप्रेमींची ओळखी झाली. त्यामुळं त्यांना जुन्या गोष्टीची जाण राहिली नाही.